आताची लाजीरवाणी गोष्ट सांगू, आताचा नातू आपल्या आजोबांजवळ चुन्याची पुडी मागतो. किती लाजीरवाणी गोष्ट आहे. व्यसनाच्या आधी जाऊ नका महाराज. तुम्हाला व्यसन जर करायचं असेल तर एकच व्यसन करा महाराज, एकच व्यसन. कुठलं व्यसन? जाम पर जाम क्या पीते हो, रात को पियोगे सुबह उतर जाएगी, एक बार हरि नाम का प्याला पी के देखो, तेरी जिंदगी सवर जाएगी. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, जिसे पाला था. तंबाखू खाणाऱ्याचा तंबाखू सुटेल, सिगारेट ओढण्याचा सिगारेट सुटेल महाराज, दारू पिणाऱ्याची दारू सुटेल. पण ज्याला हरी नामाची वेळ लागलं किंवा हरी नामाची भक्तीची नशा चढली ना महाराज, तर ही नशा, हे व्यसन मरेपर्यंत सुटणार. मग हे व्यसन चांगलं का वाईट? हे कळणं म्हणजे भक्ती. सांगायचं तात्पर्य त्या गिधाडाला जसं कळलं तशा अजून एका थोर भक्ताला कळलं महाराज. त्या जटायूचा उद्धार करून प्रभू श्री रामचंद्र त्याच वाटेने सीतामाईंना शोधत शोधत जातात महाराज. आणि वाटेत त्यांना अजून एक भक्त भेटला महाराज. आणि त्या भक्ताचं वर्णन संत तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. बोरे खाय भिल्लीनीची. कुठल्या भक्ताचं वर्णन केलं असेल ते तुमच्या लक्षात आलं असेल, ज्यांनी रामायण नीट ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं आहे किंवा टीव्ही वरती बघितलेलं आहे. भिल्लीन जातीचा कोण भक्त होता रामायणामध्ये महाराज? शबरी महाराज. ते शबरीचं थोडक्यात वर्णन करू सांगतो महाराज. ती शबरी एवढी महान होती महाराज. भिल्लीन जातीची जरी असली, शबरी ज्यावेळेस शबरी 10 वर्षाची असताना त्या शबरीचं लग्न तिच्या बापाने ठरवलं होतं महाराज. पूर्वीची जी लग्न आहे ती 10-10, 12-12 दिवस चालायची. म्हणून तिच्या बापाने 12 बोकड बांधले होते महाराज. कशासाठी? दावतीसाठी. सगळ्यांना भिल्लीन जातीची माणसं होती महाराज. कारण का 12-12 दिवस लग्न कार्य चालू असायचं त्या काळी. आता ते दिवस हळूहळू कमी आलेत महाराज. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवास करून अयोध्येत परतले तेव्हा भरताने सुद्धा 14 दिवसांचा सप्ताह केला होता. ते 14 दिवस सुद्धा आता हळूहळू. आता लोक काय काय 7 दिवसाचा सप्ताह करतात, काही लोक 3 दिवसाचा करतात. तुम्ही आम्ही 10 दिवसाचा. लग्न सुद्धा पूर्वी 10-12 दिवस चालायचं महाराज. आणि आताच्या काळात 2 दिवसात सुद्धा लग्न नाही का. त्याच दिवशी साखरपुडा, त्याच दिवशी उठणं, लगेच दुसऱ्या दिवशी लग्न. काही दिवसांनी एकाच दिवशी सगळं उरकणार आहे. सकाळी धामधूम, दुपारी टामधूम, संध्याकाळी 10 वर्षाच्या मुलीने काय विचार करावा महाराज? माझ्या वडिलांनी 12 बोकड बांधलेले आहेत माझ्या लग्नासाठी, या लोकांना जेवणासाठी. म्हणजे माझ्या एकट्या जीवासाठी लोक या 12 जीवांचा बळी घेणार आहेत. माझे वडील या 12 जीवांचा बळी देणार आहेत. शबरीने विचार केला, जर हा एक जीव नाहीसा झाला तर या 12 जीवांचा उद्धार होईल. शबरीने विचार केला महाराज, जर का मी स्वतःला संपवून घेतलं तर या 12 जीवांचा उद्धार होईल. उद्या लग्न कार्य सुरू होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी रात्री शबरीने घर सोडून घेण्याचा निर्णय घेतला महाराज. घर सोडून महाराज पळाली. रात्रभर एका नदीच्या काठावरती थांबली. रात्रभर विचार केला, आपण त्या 12 जीवांचा उद्धार केलाय खरा, पण आपल्या बापाची आपण मान खाली घातलेली आहे. आता या मला जगण्याचा अधिकार नाहीये. पहाट झालेले महाराज. पहाटे कोणतरी येईल म्हणून त्या नदीत उडी मारायला जाणार. तितक्यात एक साधू महात्मे तिथे आलेले आहेत. त्या साधू महात्म्याने त्या मुलीचा हात धरला. ते सांगितलं, बाळा काय रात्रीची पहाटेची एवढ्या लवकर नदीवरती काय करते? तिने झालेला सगळा प्रकार सांगितला. मी स्वतःला संपवून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. साधू महात्म्याने सांगितलं, आणि हा शरीर भगवंताने दिलेला आहे. हा असाच फुकट वाया घालून जाऊ नकोस. तुझ्या
जन्मात तुझ्या पूर्ण आयुष्यात एकदा तरी देव तुला भेटायला येणार आहे, एकदा तुला राम भेटायला येणार आहे. तो त्रैलोक्याचा धनी, तो परमात्मा प्रभू श्री रामचंद्र तुला भेटायला येणार आहे. त्या साधूवरती त्या मुलीने विश्वास ठेवला महाराज. साधू बोध झाला दोनोरिया ठेला आईचा मुलाला अनुभव. त्या साधूवरती विश्वास ठेवला आणि त्या रामाची त्या 10 वर्षाच्या मुलीने त्या देवाची वाट बघितली महाराज. मग राम तिला भेटला की नाही महाराज? देव तिला भेटला का? कधी भेटला? लगेच 12 वर्षाची झाल्यावरती भेटला का? शबरीला आपण टीव्ही मध्ये बघतो नाही का, काय वर्णन आहे तिचं? साठी ओलांडली, हातात काठी आली, केस खरकट्यासारखे झालेत महाराज, एवढी म्हातारी झाली, पण तिने त्या देवाची वाट बघितली महाराज. बरं, वाट नुसती बघितली नाही महाराज, कशी वाट बघितली? आज माझ्या घरी राम येणार, आज माझ्या घरी राम येणार. रोज वाट बघायची महाराज. एका द्रोणात फळं आणायची, एका द्रोणात फुलं आणायची महाराज. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट बघायची महाराज. आज माझ्या घरी राम येणार, जब मेरे राम जी. रोज वाट बघायची महाराज, पण काय राम येत नव्हता. घेतलेले 2 फळं पुढे टाकून द्यायचे. आपल्यासारख्या एखाद्याने विश्वास ठेवला असता का साधूवरती? बहुतेक येणा बनून गेलेला आपल्याला. पण नाही महाराज, तो त्रेतायुग होता महाराज. तेव्हा त्या लोकांचा साधूंवरती विश्वास असायचा महाराज. तिला नक्की खात्री होती, कारण का संतांच्या पायी आहे माझा विश्वास. देव नक्की येणार. मग तो देव आला की नाही महाराज? आला महाराज. त्या जटायूचा उद्धार करून प्रभू श्री रामचंद्र सीता शोधत त्या शबरीच्या झोपडी जवळ आले महाराज. आणि ज्या देवाची लहानपणापासून शबरी वाट बघत होती, तो देव तिच्या घरी आलेला आहे महाराज. काय त्या शबरीला वाटलं असेल महाराज? काय आनंद झाला असेल महाराज? एवढा आनंद झाला त्या शबरीला महाराज. त्या रामाला झोपडीमध्ये बोलवली महाराज, पाय धुतले महाराज. द्रोणात आणलेली फुलं आहेत ती पायावरती वाहिली. भरपूर प्रवास झाला असेल, झालेला सगळा प्रकार ऐकला. काहीतरी खावं, पोटात काहीतरी टाका म्हणून त्यांनी काय केलं? फळं सुद्धा आणलेली महाराज. काय फळं आणली होती? बोरे खायला भिल्ली न्यायची होती. दुसरी नव्हती फळं, काय होती? बोरे होती महाराज. बरं, ती बोरे कशी होती महाराज? चाकलेली होती महाराज. कारण का देवाला आंबट जायला नको म्हणून ती बोरं चाकून ठेवली होती. एक बोर उचलला शबरीने आणि त्या रामाच्या पुढे नेला महाराज. पण म्हातारी माणसं असतात, विसरायची सवय असते. पुन्हा तो बोर घेतला की पुन्हा चाकून बघितला, नाही का? जी म्हातारी माणसं असतात, सकाळी शेतावरती जर का गेली, लॉक लावून जातात, घराला लॉक लावून जातात. 10 पावलं पुढे जातात, परत येऊन बघतात तो आणि टाळा ओढून बघतात लॉक लागलाय की नाही का? शबरीने पुन्हा तो बोर घेतला, पुन्हा चाकून बघितला आणि पुन्हा देवाने तो आवडीने घातला. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुसरा बोल उचलला, चाकून बघितला आणि कोणाला दिला? लक्ष्मण दादाला. लक्ष्मण दादाने तो